माणसं मरतील पण देवाचं नाव घेत नाही. ती रामकथा एक दिवस मी त्या टीव्ही वरती पाहत होतो आणि त्या रामकथेमध्ये मोरारी बापूने एक उदाहरण दिलं, दृष्टांत दिलं. कशासाठी? की आज वर्तमान काळात माणसं देवाला किती विरोध करतात. आता तो दृष्टांत हिंदीत आहे पण मी आपला मराठीत सांगतो, कारण हमी हिंदी आती मगर हेलपटे खाती. म्हणजे आमची हिंदी काही तेवढी पक्की नाही, मी मराठीत सांगून मोकळा होतो, मला ताण नाही तुम्हाला टेन्शन नाही. ते म्हटले एक बाई होती एवढे देवाच्या विरोधात, चुकून सुद्धा तिच्या मुखात कधी देवाचं नाव येत नव्हतं मामा, आणि कुणी घेतलेलं तिला आवडत नसायचं. पण काय देवाची लीला आहे, तिचं लग्न झालं आणि सासर एवढं पारमार्थिक आणि इतकं धार्मिक मिळालं की त्या सासरी रोज सकाळी काकडा आणि संध्याकाळी हरिपाठ चालायचं. पण ही एवढी देवाच्या विरोधात, सकाळी काकडा सुरू झाला का रात्रीचे राहिलेले खरकटे भांडे सकाळी घासायची पण काकडा ऐकत नव्हती. हरिपाठ सुरू झाला का धुणं धुत बसायची पण हरिपाठ ऐकत. आता याच्या पुढचं सांगतो, तिच्या गावात तिच्या सासरी जर अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला ना तर ती बॅग भरायची माहेराला निघून जायची. माहेरची मंडळी विचारायची, बाई गुढीपाडवा नाही, मकर संक्रांत नाही, भाऊबीज नाही, रक्षाबंधन नाही, कोणताच सण नाही, मग तू अशी अचानक कस काय आली? ती म्हणायची, आमच्या गावात ते तसलं सुरू झालंय. कसलं? असलं अखंड हरिनाम सप्ताह म्हणायचं नाही का? मुखात देवाचं नाव येतं ती एवढी यायचं नाही. एवढी देवाच्या विरोधात. पण देव एवढा चतुर आहे महाराज, तिला 3 मुलं झाली आणि 3घही मुलं पारमार्थिक भजनी निघाली. एक गायन करायचं, एक पखवाज वाजायचं आणि एक कीर्तन करायचं. आता मुलं पारमार्थिक असल्यामुळे मुलांना वाटायचं का आपल्या आईनं आयुष्यात कधी देवाचं नाव घेतलं नाही, बिचारी म्हातारी झाली, म्हातारपणात का होईना तिनं देवाचं नाव घ्यायला पाहिजे. म्हणून मुलं म्हणायची, आई राम म्हण, कृष्ण म्हण, विठ्ठल म्हण. म्हातारी काय म्हणत नव्हती. म्हातारी एक दिवस आजारी पडली आणि डॉक्टरकडे नेली. डॉक्टरनं अशी बेडवरती म्हातारी झोपवली आणि कानात हेडफोन घातले. काय म्हणते त्याला, मी हेडफोन सांगतो तुम्ही ऐका खरं, टेटस्कोप ऐका. ते घातला आणि तपासलं आणि डॉक्टरनं सांगितलं, पोरांनो म्हातारी उचला, तुमची म्हातारी 4 दिवसात जाणार. कुठं? घरी. आता नाही घरी, आता डायरेक्ट वरी. आता कवर ठेवता तिला घरी, डायरेक्ट वरी. 4 दिवसात म्हातारी मरणार. 3 मुलांनी म्हातारी उचलली, घरी आणली. घरासमोर एक बाज होती, त्या बाजेवर म्हातारी झोपवली आणि 3 मुलं म्हातारीच्या बाजेच्या शेजारी जमा झाली. मुलांनी सांगितलं, आई अगं आयुष्यात कधी राम नाही, कधी कृष्ण नाही, कधी विठ्ठल नाही, कधी पांडुरंग नाही, कधी आळंदी नाही, पंढरपूर नाही, देऊ नाही, पैठण नाही, काही नाही, सप्त्याला नाही, हरिपाठाला नाही, कीर्तनाला नाही, गाता भजनाला नाही, पंगत नाही, खायला सुद्धा नाही, वर्गणी नाही, एखाद्या वारकऱ्याला चहा नाही, कधी मुखात राम नाही. आम्ही तुझी लेकर आहोत ना, डॉक्टरने सांगितले तू 4 दिवसात मरणार आहे. म्हटली मग एक काम कर, आमची इच्छा म्हणून एकदा देवाचं नाव घे, एकदा राम म्हण. म्हातारी म्हटली, अरे आयुष्यभर त्याचं नाव घेऊन तोंड बाटवलं नाही, मारता मारता कशाला बाटवायला होतं. महाकाळातली म्हातारी नव्हती. आमच्याकडे सांगतो, इथल्या चांगल्यात आल्या सगळ्या कीर्तनाला नाही घेतलं म्हातारीनं नाव. त्यातला मोठा मुलगा जरा हुशार होता. तो म्हटला, हे पा भावांनो, म्हातारी असं नाव नाही घेणार. मग आपण एक काम करू, आपल्या गावामध्ये रामाचं मंदिर आहे. म्हटलं हो. आपण काय करू, म्हातारीची बाजू उचलू आणि गावातल्या रामाच्या मंदिराच्या समोर आणून ठेवू आणि म्हातारीला विचारू, आई हे काय, हे काय म्हटल्यानंतर जर म्हातारीनं रामाचं मंदिर पाहिलं तर म्हातारी काय म्हणाल, हे रामाचं, बोला, रामाचं मंदिर आहे. आणि रामाचं मंदिर आहे असं जरी म्हटलं तर कुणाचं नाव आलं मुखात? अरे वा, म्हातारीचा उद्धार होईल. दोघं म्हटले, कर्ज काढून तुझं शिक्षण केलं पण फायदा झाला. 3 मुलांनी म्हातारीची बाजू उचलली, गावातल्या रामाच्या मंदिराच्या समोर आणून ठेवली. मुलं म्हातारीच्या बाजेच्या शेजारी जमा झाली. मुलांनी विचारलं, आई अगं हे काय, हे काय म्हटल्यानंतर म्हातारीनं डोळे उघडले. पोरांचा सगळा जीव कानात आला. पोरांना वाटलं आता म्हातारी म्हणाल हे रामाचं मंदिर. पण म्हातारी एवढी बारामतीची होती महाराज. बारामतीची म्हणजे 12 बुद्धीचं बळ होतं. याकडे अर्थ काढू नका. सध्या लय वातावरण पेटलेलं आहे, मार खायचं काय माझं अंग नाही. म्हणजे आधीच सांगतो, 12 ही संख्या आहे, मती म्हणजे बुद्धी. 12 काय आहे? संख्या. मती म्हणजे बुद्धी. म्हणजे ज्याच्याकडे 12 बुद्धीचं बळ तो ते तुम्ही म्हणा. ऐका, ते तुमच्याकडे, आपल्याकडे गुत्त नाही, आपल्याकडे फक्त एवढं आहे. अशी म्हातारी. पोरांना वाटलं म्हातारी म्हणाल रामाचं मंदिर आहे, रामाचं नाव मुखात येईल, म्हातारीच उद्धार होईल. म्हातारी म्हटली, काय 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 लावलं म्हणे. अरे जिथं जिथं गाव असतं तिथं तिथं असं असतं म्हणली, रामाचं मंदिर नाही म्हटली. नाही घेतलं देवाचं नाव. चला वेळ कमी. दुसरा मुलगा म्हटला, हे पा म्हातारी असं नाव नाही घेणार. मग आपण एक काम करू, हिच्या बहिणीचा मुलगा शेजारच्या गावात, त्याचं नाव आहे रामभाऊ, तो आपलाच मावस भाऊ. आपण त्याला फोन लावून म्हातारीच्या समोर उभा करून विचारू, आई बघ ना तुला भेटायला कोण आलंय. आणि म्हातारीनं जर रामभाऊ पाहिला की म्हातारी म्हणाल, बाई किती दिवसांनी मला माझा रामभाऊ भेटायला आला.
आणि रामभाऊ जरी म्हटलं तर रामाचं नाव मुखात येईल, म्हातारीच उद्धार होईल. रामभाऊला फोन लावला, रामभाऊ धावत पळत आला आणि म्हातारीच्या समोर उभा राहिला. वेळ कमी असल्यामुळे लवकर आला. मुलांनी विचारलं, आई बघ ना तुला भेटायला कोण आलंय, कोण आलंय असं म्हटल्याबरोबर म्हातारीनं डोळे उघडले. पोरांचा सगळा जीव कानात आला. पोरांना वाटला आता म्हातारी म्हणाल बाई रामभाऊ आला. पण म्हातारी खात्रा ती म्हटली कोण आहे कोण आहे काय, हौशीचं पोरग आहे म्हणली. रामभाऊ नाही म्हटले, विठाल विठाल विठाल. ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या. म्हातारी मेली, मातीत गेली, पण देवाचं नाव घेतलं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हा देह परमार्थाला विरोध करण्यासाठी नाही, परमार्थाला सहकार्य करण्यासाठी दिलेला आहे. आणि ऐका, ज्या दिवशी तुम्ही परमार्थाला विरोध करायला सुरुवात करणार ना, त्या दिवशी माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी लाल अक्षरात लिहून ठेवलेलं आहे, तुम्हाला नरकाशिवाय दुसरा पर्याय नाही. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातली या भय नरका जाणे. परमार्थ न करणं, परमार्थाला विरोध करणं कर्तव्य, परमार्थ करता आला पाहिजे. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, मानवी देहाची इति कर्तव्यता कशामध्ये, विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. महाराज कळालं आम्हाला, मानवी देह प्राप्त झाल्यानंतर देव मिळवला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. महाराज आम्हालाही कळालं. सांगा बरं महाराज, आम्हालाही तो देव मिळवायचा आहे, आम्हालाही तो देव आपलासा करून घ्यायचा आहे. महाराज सांगा ना, काय दिल्यानंतर तो देव आमचा होणार आहे, काय केल्यानंतर तो परमात्मा आमच्या सोबत राहणार आहे, काय केल्यानंतर देव आम्हाला भेटणार आहे. तर वाक्य ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देव मिळवण्यासाठी तुम्हाला काहीच द्यावं लागत नाही हो, त्याला काहीच द्यावं लागत नाही, फक्त अंतःकरणातला भाव द्यावा लागतो. काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन द्यावं लागत नाही.